मुंबईसह राज्यात विजेची मागणी 31,000 मेगावॅटवर पोहोचण्याची शक्यता। मंगळवारी मुंबईसह राज्यात विजेची मागणी 1,728 मेगावॅट नोंदवण्यात आली। राज्यात तापमानाचा पारा वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ। बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचं तापमान 38 ते 40 अंशावर। राज्यासाठी 4 दिवस तापदायक ठरण्याची शक्यता। विदर्भात तापमान 40 अंशाच्या पुढे नोंदवलं जाण्याची शक्यता। हवामान विभागाकडून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे। अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुण्यात मार्चमध्येच तापमान 40ची पार। लोहगाव कोरेगाव पार्कमध्ये 40.2 अंश तापमानाची नोंद। उद्यापासून काही प्रमाणात तापमानात घट होण्याची शक्यता। उन्हाचा तडाखा वाढल्याने मातीचे माठ आणि रांजणांच्या किमतीत वाढ। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 50 ते 100 रुपयांनी वाढल्या। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले। वीज पुरवठा खंडित होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये याकरता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची व्यवस्था। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार। धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास आता कारवाई होणार आहे। लोहमार्ग पोलिसांचा इशारा। धुलीवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। धुलीवंदनानिमित्त नेरूळमध्ये उद्या वर्ल्ड बिगेस्ट होली कार्यक्रमाचं आयोजन। लोकप्रिय संगीतकार डीजे मार्टिन गॅरिक्स येणार आहे आणि यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले। होळी धुलीवंदन काळात रेल्वे गाड्यांवर पाण्याच्या पिशव्या फुगे फेकण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांची जनजागृती मोहीम। रेल्वे रुळांलगत असलेल्या वस्तीमध्ये जनजागृती करत नागरिकांना समजावण्यात आले नियम। मुंबईच्या वरळीतील प्रसिद्ध शिमगोत्सवात आदित्य ठाकरे यांनी धरला आगरी कोळी गाण्यावर ठेका। आदित्य ठाकरेंचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल। रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला। रोहा तालुक्यातील आमडोशी गावात पारंपरिक सोंग काढण्यात आलं। जळगावात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य करत साजरी केली होळी। परंपरागत पोशाख परिधान करून ढोलाच्या तालावर गाणं म्हणत पारंपरिक नृत्य। होळी धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च। अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागात पथसंचलन केलं। जालन्यात ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी बोंबाबोंब। पाटबंधारे विभागाने थांबवला परतूर आणि भोकरदनचा पाणीपुरवठा। मागील 4 दिवसापासून परतूर शहराचा पाणीपुरवठा बंद। पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात केवळ 56% जलसाठा। उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता। कृष्णा नदीतील मृत माशांच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल। पाण्याचे नमुने घेत संबंधितांवर कारवाईचा इशारा। सातारा धोम धरण पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयात समोर ठिय्या। धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने पाण्याचं आवर्तन सुरू असल्याने पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी। विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप लावण्यास विरोध। इपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध। इपॉक्सी लेप लावण्यावरून मंदिर समितीत आणि मंदिर महासंघात वाद होण्याची शक्यता।